आवाज सर्वसामान्यांचा। जनता सेवा मंडळ नाशिक संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चाचडगाव या विद्यालयात TC कंपनी टाटा बिल्डिंग इंडिया यांच्या मार्फत स्मार्ट इंडिया निर्माण करण्यात युवा पिढीची भूमिका या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी विद्यालयातील 9वी ते 12वी पर्यंत व इयत्ता 6वी ते 8वी या 2 गटात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना टाटा बिल्डिंग इंडियाचे चेतन सानप व कैलास लोहगरे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य गोकुळ दंडगावकर त्यांच्याकडून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सोनिका शेवरे, पियुष पेलमाहले, प्रांजल पताडे, अनुराधा गावंडे, ईश्वरी देशमुख, आर्या पेलमाहले या विद्यार्थ्यांचा हेतुचित सत्कार टाटा बिल्डिंग इंडियातर्फे करण्यात आला। या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य गोकुळ दंडगावकर, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय अहिरे, त्र्यंबक कदम, आशा हिरे, सोमनाथ दात्रक, संपत पेलमाहले, दिनेश देवरे, वैशाली निकम, प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते। या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश देवरे, चाचडगाव, दिंडोरी। स्कूल इजी कॉम्पिटिशन ऐसे कॉम्पिटिशन अर्थात निबंध स्पर्धा स्मार्ट इंडिया घडवण्यामध्ये युवकांचा सहभाग या विषयावरती आपल्या विद्यालयामध्ये निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या। इयत्ता 6वी ते 8वी एक गट आणि 9वी ते 12वी हा मोठा गट या 2 गटामध्ये या स्पर्धा झाल्या। या स्पर्धेचे साहित्य कंपनीने पुरवलेलं आहे। आजच्या या संगणक युगामध्ये भारत औद्योगिक क्रांती या ठिकाणी होत आहे। यामध्ये विशेष करून संगणकचा वेगवेगळे प्रकारचे संशोधन होत आहे। यामध्ये स्मार्ट इंडिया घडवण्यामध्ये युवकांच्या मुलांच्या सुद्धा काही कल्पना असतील या टाटा कंपनीला संशोधन करायचं आहे। चेतन सानप, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीकडून आलो आहे। मी 15 दिवसापूर्वी साधारणतः शाळेत येऊन गेलो। सरांना सर्व जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचं जे काही विवरण आहे, कशा प्रकारची स्पर्धा आहे, कशा रिलेटेड आहे आणि त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे, तर या सगळ्या गोष्टींची माहिती मी सरांना, देशमुख सरांना दिली होती, आपल्या मुख्याध्यापकांना दिली होती। ठीक आहे, तर त्यानंतर ती स्पर्धा सरांनी अतिशय उत्कृष्टपणे शाळेमध्ये राबवली। मोठ्या गटामध्ये 38 विद्यार्थी ना, मोठ्या गटात 38 विद्यार्थी आणि लहान गटात 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। चांगला काउंट आहे। नेक्स्ट पुढच्या वर्षी पण आम्ही म्हणजे आमचा हा जो प्रोजेक्ट आहे दरवर्षी आम्ही ऑर्गनाईज करत असतो। पूर्ण पॅन इंडियामध्ये आमचा हा प्रोजेक्ट जो आहे तो आम्ही ऑर्गनाईज करतो। दरवर्षी वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर या TCS कंपनीकडनं स्पर्धा घेतल्या जातात। याचं जे काय आहे पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे, जो काही विद्यार्थ्यांना घडविण्याचाच दृष्टिकोन आहे, स्मार्ट इंडिया निर्माण करण्यात युवा पिढीची भूमिका काय या सब्जेक्टवर आपण स्पर्धा घेतली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।